तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या मनात जे काही विचार उमटतील, जे काही जाणवेल, ते कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. कारण तुमचं मत फक्त तुमच्यासाठी नाही, ते इथे वाचणाऱ्या कुणा दुसऱ्यालाही प्रेरणा देऊ शकतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला, घरच्याला किंवा ओळखीच्या व्यक्तीला उपयोगी ठरू शकतो, तर तो नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कुणाचा तरी विचार बदलू शकतो, कुणाचं मन थोडंसं हलकं होऊ शकतं. आज आपण खूप काही करतो, पण खूप कमी वेळ थांबतो. आपण बोलतो, पण ऐकत नाही. आपण चालतो, पण पाहत नाही. आपण विचार करतो, पण समजून घेत नाही. या गडबडीत एक गोष्ट हळूहळू हरवत जाते: शांतता. स्टिलनेस इज द की. ही कल्पना याच ठिकाणी आपल्याला थांबवते. ती विचारते, तुम्ही इतके व्यस्त आहात, पण खरंच उपस्थित आहात का? शांतता म्हणजे रिकामेपणा नाही. आपण अनेकदा शांततेचा अर्थ काहीच न करणं असा लावतो. पण रायन हॉलिडे एक वेगळं सत्य सांगतो. शांतता म्हणजे रिकामेपणा नाही, ती स्पष्टता आहे. जेव्हा मन शांत असतं, तेव्हा निर्णय सोपे वाटतात, समस्या लहान वाटतात आणि चुका कमी होतात. पण जेव्हा मन शांत नसतं, तेव्हा लहान गोष्टी मोठ्या होतात, मोठे प्रश्न अशक्य वाटतात आणि आपली ऊर्जा चुकीच्या ठिकाणी खर्च होते. आपण शांत का नसतो? कारण आपण सतत काहीतरी सिद्ध करायला धावत असतो. लोकांसमोर, समाजासमोर, कधीकधी स्वतःसमोरही. आपण समजतो, मी थांबलो तर मी मागे पडेन. पण स्टिलनेस खूप शांतपणे एक वेगळी गोष्ट सांगते. कधीकधी थांबणं हेच पुढे जाणं असतं. कारण घाईत घेतलेले निर्णय बहुतेक वेळा दिशा बदलतात आणि शांततेत घेतलेले निर्णय बहुतेक वेळा दिशा सापडतात. शांतता म्हणजे पळ काढणं नाही. काही लोकांना वाटतं शांत राहणं म्हणजे समस्या टाळणं. पण शांतता पळ काढणं नाही, ती समस्येकडे योग्य नजरेने पाहण्याची ताकद आहे. जेव्हा मन शांत असतं, तेव्हा आपण ताबडतोब प्रतिक्रिया देत नाही. आपण एक श्वास घेतो आणि त्या एका श्वासात अनेक चुका वाचतात. इतिहासातले शांत लोक. रायन हॉलिडे इतिहासातल्या अनेक लोकांकडे आपलं लक्ष वेधतो. ते मोठे होते कारण ते ओरडत होते असं नाही. ते मोठे होते कारण ते शांत होते. जेव्हा बाकी सगळे घाबरलेले होते, तेव्हा काही लोक स्थिर होते आणि म्हणूनच ते योग्य निर्णय घेऊ शकले. शांतता ताकद कमी करत नाही, ती ताकद वाढवते. आपलं मन कुठे अडकतं? आपण बहुतेक वेळा भूतकाळात अडकलेले असतो किंवा भविष्यात. तेव्हा असं झालं नसतं तर? उद्या असं झालं तर? या दोन्ही ठिकाणी शांतता नसते. स्टिलनेस फक्त एका ठिकाणी असते, आत्ता, ह्या क्षणात, जिथे आपण श्वास घेतो, जिथे आपण उपस्थित असतो, जिथे आपण खरंच जगतो. शांततेतून येणारी स्पष्टता. जेव्हा मन शांत असतं, तेव्हा आपल्याला हे कळायला लागतं, कुठे बोलायचं, कुठे गप्प राहायचं, कुठे थांबायचं, कुठे पुढे जायचं. ही स्पष्टता कोणत्याही एका सल्ल्याने येऊन जात नाही. ती हळूहळू मनात तयार होते. आणि त्या स्पष्टतेमुळे आपण कमी घाबरतो आणि जास्त समजून घेतो. आपण का घाई करतो? कारण आपण घाबरलेले असतो. कोणी पुढे जाईल, कोणी मागे टाकेल, आपण विसरले जाऊ. पण स्टिलनेस आपल्याला सांगते, शांत लोक कधीच विसरले जात नाहीत. कारण त्यांचं अस्तित्व आवाजावर नसतं, ते उपस्थितीवर असतं. शांतता ही सवय आहे. स्टिलनेस एकदम येत नाही, ती सरावाने येते. लहान लहान गोष्टींमधून उत्तर देण्याआधी थोडा वेळ, प्रतिक्रिया देण्याआधी एक श्वास, निर्णयाआधी थोडा विचार. हे छोटे क्षण हळूहळू मनाला शिकवतात. घाई नको, गोंधळ नको, फक्त स्पष्टता. शांतता आपल्याला वेगळं बनवत नाही, ती आपल्याला खरं बनवते. गडबडीत आपण काहीतरी दाखवतो, शांततेत आपण काहीतरी होतो
आणि हाच बदल या प्रवासाची पहिली पायरी असतो. आपण रोज खूप काही करतो, पण खूप कमी वेळ थांबतो. आपण बोलतो, पण ऐकत नाही. आपण चालतो, पण पाहत नाही. आपण विचार करतो, पण समजून घेत नाही. या सगळ्या गडबडीत एक गोष्ट हळूहळू हरवत जाते, शांतता. स्टिलनेस इज द की याच ठिकाणी आपल्याला थांबवते. ती विचारते, तुम्ही इतके व्यस्त आहात, पण खरंच उपस्थित आहात का? शांतता म्हणजे रिकामेपणा नाही. आपण अनेकदा शांततेचा अर्थ काहीच न करणं असा लावतो. पण रायन हॉलिडे एक वेगळं सत्य सांगतो. शांतता म्हणजे रिकामेपणा नाही, ती स्पष्टता आहे. जेव्हा मन शांत असतं, तेव्हा निर्णय सोपे वाटतात, समस्या लहान वाटतात आणि चुका कमी होतात. पण जेव्हा मन शांत नसतं, तेव्हा लहान गोष्टी मोठ्या वाटतात आणि मोठे प्रश्न अशक्य वाटतात. आपण शांत का नसतो? कारण आपण सतत काहीतरी सिद्ध करायला धावत असतो. लोकांसमोर, समाजासमोर, कधीकधी स्वतःसमोरही. आपण समजतो, मी थांबलो तर मी मागे पडेन. पण स्टिलनेस खूप शांतपणे एक वेगळी गोष्ट सांगते. कधीकधी थांबणं हेच पुढे जाणं असतं. शांतता म्हणजे पळ काढणं नाही. काही लोकांना वाटतं, शांत राहणं म्हणजे समस्या टाळणं. पण शांतता पळ काढणं नाही. ती समस्येकडे योग्य नजरेने पाहण्याची ताकद आहे. जेव्हा मन शांत असतं, तेव्हा आपण ताबडतोब प्रतिक्रिया देत नाही. आपण एक श्वास घेतो आणि त्या एका श्वासात अनेक चुका वाचतात. इतिहासातले शांत लोक. इतिहासात पाहिलं तर मोठे झालेले लोक आवाजामुळे मोठे नव्हते. ते मोठे होते कारण ते शांत होते. जेव्हा बाकी सगळे घाबरलेले होते, तेव्हा काही लोक स्थिर होते. आणि म्हणूनच ते योग्य निर्णय घेऊ शकले. शांतता ताकद कमी करत नाही, ती ताकद वाढवते. आपलं मन कुठे अडकतं? आपण बहुतेक वेळा भूतकाळात अडकतो किंवा भविष्यात. तेव्हा असं झालं नसतं तर, उद्या असं झालं तर. या दोन्ही ठिकाणी शांतता नसते. स्टिलनेस फक्त एका ठिकाणी असते, आत्ता, या क्षणात. शांततेतून येणारी स्पष्टता. जेव्हा मन शांत असतं, तेव्हा आपल्याला हे कळायला लागतं, कुठे बोलायचं, कुठे गप्प राहायचं, कुठे थांबायचं, कुठे पुढे जायचं. ही स्पष्टता हळूहळू मनात तयार होते आणि त्या स्पष्टतेमुळे आपण कमी घाबरतो आणि जास्त समजून घेतो. शांतता ही सवय आहे. स्टिलनेस एकदम येत नाही, ती सरावाने येते. लहान लहान गोष्टींमधून. उत्तर देण्याआधी थोडा वेळ, प्रतिक्रिया देण्याआधी एक श्वास, निर्णयाआधी थोडा विचार. हे छोटे क्षण हळूहळू मनाला शिकवतात, घाई नको, गोंधळ नको, फक्त स्पष्टता. शांततेची खरी ताकद तेव्हा कळते जेव्हा आपण ती वापरायला शिकतो. कारण शांतता फक्त मनाला आराम देत नाही, ती आपल्याला वेगळ्या पद्धतीने जगायला शिकवते. शांत माणूस कमकुवत नसतो. शांत माणसाबद्दल एक गैरसमज आहे. तो घाबरलेला असतो, तो मागे पडलेला असतो, तो स्वतःसाठी उभा राहत नाही. पण खरं उलटं असतं. शांत माणूस इतका सुरक्षित असतो की त्याला ओरडायची गरज नसते. तो स्वतःवर विश्वास ठेवतो आणि जिथे स्वतःवर विश्वास असतो तिथे दाखवण्याची गरज नसते. प्रतिक्रिया कमी, परिणाम जास्त. आपण रोज अशा अनेक परिस्थितीत अडकतो जिथे प्रतिक्रिया द्यावीशी वाटते. कोणी चुकीचं बोलतं, कोणी दुर्लक्ष करतं, कोणी अपेक्षा पूर्ण करत नाही. आपण लगेच भावनेत येतो. पण स्टिलनेस इथे आपल्याला एक छोटा पण मोठा बदल शिकवते. प्रतिक्रिया आधी एक श्वास. त्या एका श्वासात आपण स्वतःला विचारतो, हे इतकं मोठं आहे का? माझी ऊर्जा इथे खर्च करणं योग्य आहे का? मी शांत राहिलो तर मी कमकुवत ठरेन का? बहुतेक वेळा उत्तर मिळतं, नाही. आणि त्या नाहीमध्येच आपली खरी शक्ती असते. शांतता आणि निर्णय. जेव्हा मन शांत असतं तेव्हा निर्णय वेगळ्या पातळीवर घेतले जातात. घाईत घेतलेले निर्णय बहुतेक वेळा पश्चात्ताप देतात.
शांततेत घेतलेले निर्णय बहुतेक वेळा शांती देतात. रायन हॉलिडे याच ठिकाणी एक सोपी पण खोल गोष्ट सांगतो. गोंधळात घेतलेला निर्णय तुम्हाला पुढे नेईलच असं नाही, पण शांत मनाने घेतलेल्या निर्णयातून गोंधळ येऊ शकत नाही, असे या स्टोईक व्यक्तिमत्वाचे म्हणणे आहे. त्यामुळे घाई नको, पण सतत टेक्निकचा वापर करून डिसिजन घ्यायला शिकायला हवं. गोंधळातला निर्णय नक्कीच कमकुवत ठरतो, पण शांततेतला निर्णय मजबूत ठरतो. भावना आणि गोंधळ. आपल्याला खूपदा भावना आपल्यावर हावी झालेल्या जाणवतात. आपण चिडतो, गोंधळतो, अर्थात रागावतो. त्यावेळी पुन्हा ठिकशाचा. भावनेत बहावडी निर्माण झालेली जाणवू शकते. तेव्हा घेतलेले निर्णय पश्चात्तापाच देतात आणि शांत मनाने घेतलेले निर्णय शांतता,